सकाळच्या 5:30 वाजले ते आम्ही आता आंघोळ करून आलो. चहा पे चाललोय मस्त पैकी. चहा बी एक चहा घेतला नाही गडी परत ना खणखणीत बोला बिला इकडे काय लागत नाही मनस मध्ये मस्त मित्रांनो काका चहा कसा देत भारी टॉपचा चहा म्हणते ते काका. चला आता जायला लागतंय चहा प्यायला जावंच लागतंय. सुट्टी नोट कार्यक्रम आहे आता चहाला सुट्टी नाही. कसं वाटतंय चहा पिऊन? सकाळच्या बारी कसं एक नंबर कूल कूल म्हणजे गरम गरम आसवास गंधा आणि तुम्हाला नेरवेल चहा ओके मध्ये ओके डन. काय विषय नाही सकाळच्या ओके मी तुमचा लटका ब्लॉग करून द्या. आज बनवणार आहे पार्ट 2 म्हणजे कुठल्या कुठल्या किल्ल्यावर जाणार आहे समजा धावणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. आणि समजा म्हणजे कुठं कुठं हिंडणार काय घेणार ते समजा धावणार आहे. मित्रांनो काही बघू शकता आमचा रात्री मुक्काम झाला हरिहरेश्वर मध्ये. इथं समुद्र बघायला आलोय तर इथं माणसं बघा कशी पावते ती म्हणजे लाटात नाही उड्या मारते ती. तिथं आंघोळी चालले त्या म्हणजे ती बी एन्जॉय करायला चाललेली ती माणसं. तो का तिकडं लाटा कशा येते त्या बघा. तो का लाट कशी ती बघा. आम्ही इथनं जाणार आहे श्रीवर्धनला. तर चांगला पहिल्यासारखा चांगला प्रतिसाद द्या एवढंच बाकी काय ना. आता हरिहरेश्वर मध्ये आता चाललोय रॉकी बीच वर. मस्त पैकी समजी बोरायची मागे येते ते अजून सरी मागणं. मग चाललोय आता रॉकी बीच वर. फोटो बिटो आज काढायचे तिथून यायचं तिथं नाही ती पोर बघा. अशा लाटा माझा इष्टीत लाटा बघा मित्रांनो. लाटा नुसत्या तिथं चाललोय आता एखाद मस्त पैकी. पायऱ्या आमच्या आता इथं सलील नुसत्या पायऱ्याच समजा ही काढलंय पॉइंट केले देवळ. पुढं रॉकी बीच आहे म्हणजे लय धोकादायक बीच आहे ती म्हणते ती. इथं बोटी बिटी काय सुद्धा नाही. त्या एखादी वस्तू पडली तर त्याच्यामुळं पुढे गेल्यावर काय बघणार आहे. अजून अपुरी जागा असली तर मग काय ब्लॉग पुढचं काय शूट एवढं घेणार नाही थोडंच घेणार आहे. मित्रांनो बघा समुद्र बघा रॉकी बीच. कॅमेऱ्यानं उतारते हळूहळू खाली पायऱ्या बघून हाय भरपूर थोडी जागा काढतो नाही काय विषय. बघू शकता पाणी वायच नाही लय पाणी आहे लय म्हणजे अंतर सुद्धा सांगू शकत नाही एवढं लांब पाणी. दगडावून चालतोय टॉपचं बीच आहे रॉकी बीच. टॉपचं बीच म्हटलं तर एवढंच रॉकी बीच. दणका विषय दगड आहे ते पाण्याने एकदम प्लेन झालं. एवढं पाणी आहे की बोलायचं काम नाही. आणि तिकडं आत मच्छी धरायचं चालू असं वाटतंय बोटी आहे त्यात. मग काय आपण बी घेतला एक फोटो इथनं दणका विषय समजा बघू शकता समुद्र कसा आहे. तर मित्रांनो बघू शकता समुद्र केवढा मोठा आहे. जागा मी जायचे आत आणि मास धरलं येतं ढिगभर मास आहे तर खेकडं बिकडं बुरी गेले तिकडे. मित्रांनो समुद्रातल्या पाण्यामुळं त्या क्षार असल्यामुळं अशी केलेलं दगडाला वर पडलेलं आहे मस्त पैकी. खट्ट दिसतंय पण दिसताना तिकडं तर लय मोठा आहे. तर मित्रांनो बघू शकता कसा विषय फेस बघा पाण्यावर समुद्र आहे रॉकी बीच म्हणजे असं लाटा मच्छी विषयात म्हणजे लय मासे होतं एवढं काम नाही. तर बघा फेस कसा लाटायच्या जोरात डोंगर लय साठलेलं डबरी पडले ती म्हणजे शारीरिक पाण्याने व्ह्यूवर पडलेलं आहे डबरी पडले म्हणजे आलोय डोंगराला. आणि हे बघा झाडी कशा आहे नारळ आहेत टॉपचा विषय नारळ. बघा दिव्यागर मध्ये रूपनारायण मंदिरापाशी आता चाललोय आम्ही बीच वर पवाय. ती गाडी स्पीड मध्ये साई स्पीड बघू शकता काय लाटा इकडे आलोय आता पवायला. पोहणार आहे मस्त पैकी आता इथं पोहतो आम्ही. इथं आलोय समुद्रात पोहलो बिवलो आता पोहत तुला भारी वाटत होतं पोवाय पण बोटावची मीठ उठतंय आणि अंगावर मीठ उठतंय असलं का नाही बोलायचं काम नाही लय जबराट मीठ. आणि इथं दर जे लावल्यात एका पोराला त्या
नाना गाडीत म्हणा तसल्या बुटीत 300 रुपये एका पोरात घेते ती. लुबडा लुबडी चालली नुसती. काय तर करायचं, हाय हाऊस तर घ्यायची. बसलो गाडी दोघा. काय करता, हाऊस आहे म्हणल्यावर बसवा लागतंय. मग आधी कशाला फिरायला यायचं म्हणल्यावर पैसा खर्च करायला. ओय भैया हळू घे जागा होणार सरांचं जेवण होतं. गाड्यांना लागलेले भूक. आता गाड्यांचं चॅलेंज लागले 10 चपातीच्या आज चपाती नाही खायची. म्हणजे त्यांनी नुसती राईस प्लेट सांगितली. गडी म्हणलं आमचं वागणार नाही राईस प्लेटवर. मग सर म्हणलं एक्स्ट्राच्या चपात्या घ्या. मग काय गडी म्हणते 10 चपातीच्या आज चपाती नाही खायची. बघा आता चॅलेंज दिलंय गाड्यांनी. बघू तुम्हाला दावतो किस्त्या खात्यात जेवण अर्धा चालू केलंय तरी सरांनी वाढात काम केलं. सर म्हणलं होतं आम्हाला चिकन थाळी देतो, पण आता काय शाकाहारी आणले. घ्यायचं समजून काय तेव्हा झालं बघा जेवण. आता झालं जेवण, बसलोय तर जरा. सर म्हणलं जाऊ नका वर बसायचं. कालवालंय जोरात चाललेलं. चालू आहे हॉटेलमध्ये जेवण करायला. सरांना विचारूया जेवण कसं आहे. ही सर जेवण कसं आहे हो? सर कसं आहे जेवण? सर जेवण कसं आहे? अतिशय उत्तम. सर कसं आहे जेवण? क्वालिटी क्वांटिटी आहे, या लागतोय. इकडं राहिलंय सर. कसं आहे काका जेवण? सर जेवण कसं आहे? सर जेवण कसं आहे? मित्रांनो आता इथलं जेवण बिवण करून हल्लोय. आता चाललोय जंजिरा किल्ल्यावर, जो की पूर्ण समुद्रात आहे. या जंजिरा किल्ल्यावर चाललोय. मुंबईला इथं कशी आहे बघा, बघून घ्या. गॉगल किती लाव लाईन न जाय मॉल आहे छोटा इथं. आकाशनं बघितलं बघा घालून आता पानं घेते बघा. पानं काय घेते मसाले बघू शकता. काही बोट समुद्रकिनारी काम चालू आहे. आणि काही बघा कसा आहे समुद्र. बघा या आकाश इकडे येऊन थांबलाय चष्मा घालून. समुद्र लय मोठा आहे. आपण चाललो या जंजिरा किल्ल्यावर. अर्धा तास लागल आपल्याला तिथं जायला. म्हणजे समुद्राच्या बरोबर मध्ये तो जंजिरा किल्ला आहे. आता आम्ही जहाजातून प्रवास चालू केलाय. प्रवास करतोय आम्ही बघा. इथं स्टेरिंग बघा, एक काका बसले तर इकडं. आपलं कसं वाटतंय प्रवास करतोय तो? एकदम बेस्ट वाटतंय. असा प्रवास मला जीवनभर करावा. बाल तुला कसं वाटतंय? एक नंबर टॉप विषय जेवण लागतं. तुला कसं वाटतंय रे? आकाश कसं कसं वाटतंय काका प्रवास करून?
दिसतंय बहुतेक याच्यात. टॉपची बोट आहे का वर समजा झेंड बिंड आहे इथं. पाणी एवढं आहे का नाही बोलायचं काम नाही. लय पाणी आहे, एवढं पाणी आहे का नाही म्हणजे मापाच्या बाहेर पाणी आहे. लय भरपूर पाणी. प्रवास करताय समुद्रातनं कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला मस्त वाटतंय. आम्ही जंजिरा बघायचा जंजिरा. हा. आमच्यासोबत रणजित सानप आहेत. हा त्याचबरोबर यश आहे. तुम्हाला आम्हाला जंजिरा किल्ला बघण्यासाठी आम्ही खास चाललेलो आहे जामतेतून. आज का ते 5 तास प्रवास झाला आहे. लय मस्त मजा येणार आहे जंजिरा बघण्यासाठी. बघा पाणी कसं आहे दणका विषय दणका. बघा इकडं काचा आहे, इकडं पुढे इकडे. बघा इकडे एक मोठी बोट आहे. बघा एक काका ड्रायव्हिंग करतात आहे. वशीला पाडला काकाने इथं ड्रायव्हिंग करण्यासाठी. मित्रांनो कसा आहे बघा जंजिरा किल्ला. पूर्ण समुद्रात पूर्ण पाण्यात मध्ये. झेंडा कशाचा आहे वय लावलेला? बघा का बघा समुद्र म्हणजे पूर्ण पाण्यात आहे. आम्हाला बोटीनं यावं लागलं. झेंडा लावलाय मध्ये बराबर म्हणजे बाउंड्री असणार आहे. बाउंड्रीचा झेंडा असणार आहे. किती पाल असतात इथं सध्याला? बघा हे बोटीला बांधून नेते ती एक बोट. कसा आहे जंजिरा किल्ला. आता आलो इथं जंजिऱ्यावर पण इथं आता बोट बदलायला लावली म्हणजे दुसऱ्या बोटीत बसून जायचं. बघा मित्रांनो का कशी गर्दी झाली पाणी समुद्रात. काय गर्दी आहे नुसती बोलायचं काम नाही. आता उभं राहून जावं लागलं. बसायचं नाही ना उभं राहायला लावलं. आता रात्री काय करतात. तिथं 5-6 शाळा आले ते बोटीनं. काही कळकानं म्हणजे ढकलते ते पुढं बोट. आणि आम्ही उतरलो एकदाच जंजिऱ्यात वर चाललोय. आता उतरलो पाण्यात आलोय दरवाजे आत जाण्यासाठी. हो दरवाजा. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय पूर्ण माहिती घ्यायला जंजिरा किल्ल्याची. मित्रांनो ही बघा तोप सर्वात मोठी तोप आहे. कालबांगडी तोप. 2 आहे ते तोप आहे तशाच इथं. आणि बहुत गार म्हणजे जास्त समजा जास्त गार तोप पडते. पाणी समुद्र किनारे त्याच्यामुळे जास्त गार पडते. मित्रांनो बघू शकता कसं केलंय काम. पहिल्या काळातलं अतिशय सुंदर असं काम. बघा इकडं म्हणजे पडलंय तिकडलं. चला दाबू नका. किल्ला मित्रांनो आता आम्ही किल्ला बघतो पद्मावतीत. लय लांब. व्हिडिओ कॉल. मच्छी धरायचं चालू आहे आत मित्रांनो. मासे तर लय येत. ब्राईटनेस कमी कर. मासे लय आहेत मित्रांनो. बोलायचं काम नाही एवढं मासा आहे. त्यांचं धरायचं काम चालू आहे. मी थोडं शांत बसा एकच मिनिट. जंजीर आप लोग देखने के लिए आ गए. आप लोग जहाँ से यू टर्न मारा ऊपर आ गए.
अंदर साइड एक समाधि है, दरगाह है, दरगाह के लिए किला बांधा हुआ है. किला बनाने वाले का नाम था सिद्धी जौहर. भारतामध्ये सिद्धी दोन आले. एक छत्रपती शिवाजी महाराज के भी टाइम का सिद्धी था जो मुगल बादशाह था. था ना, ये अफ्रीकन राजा था, अपने हिंदुस्तान के अंदर एक बिजनेस के लिए आया था स्पाइसेस. और गोकर्ण का सब में फेमस बोलेंगे लौंग और इलायची. जब ये अफ्रीका से आने का और दरगाह के ऊपर फूलों की माला चढ़ाने का, दुआएं मन्नतें करने का, चले जाने का. एक वक्त ऐसा हो गया समंदर में तूफान हो गया और समंदर का पानी मजार को टच होने लगा. तो मजार को बचाने के लिए ये जंजीरा किला बांधा हुआ. तो जंजीरे का बांधकाम 1118 अवेलेबिलिटी के अंदर एक किले का काम स्टार्ट किया. 1140 जंजीरा बन के तैयार हो गया. किला बनाने के लिए पूरा 22 साल लग गया. अब 22 साल में ये राउंड जो है एक किले को 22 बुरुज है, 22 एकड़ का एरिया है जंजीरे का. 122 ऊपर जो सीढ़ी से एंट्री के भी 22 है. किले में 550 घर, 2500 की आबादी, 4 मस्जिद, एक मंदिर, गणपति का मंदिर था. 72 में कोली लोग गाँव के लिए शिफ्ट हो गए, मूर्ति लेके गाँव गए, वहां पे बसने लग गया. अपन ऊपर आ गए. ऊपर आने के बाद क्या देखा, हिंदुस्तान के अंदर 3 नंबर की तोप जिसका नाम है कलाल बंगली. सदियां बीत चुकी है, जंग नहीं लगा है, 12 घंटा सन का लाइट गिरता है, गर्म भी नहीं होता है. वेट है 22 टन, मारा करती थी 12 किलोमीटर, बारूद डाला जाता था 1 टन और लेंथ है 16 फीट. तो कलाल बंगली तोप अपने हिंदुस्तान में 3 नंबर आती है. वो यहाँ पे लाके सामने वाले किले पे चलाई भी थी जिसका नाम है पद्मा दुर्ग, जो छत्रपति संभाजी राजा जंजीरा जीतने के लिए बांध रहे थे. छत्रपति संभाजी राजा को ये नहीं पता था जंजीरे में ऐसी भी तोप है जो यहाँ तक मारा कर सकती है. तो इसका रेंज 12 किलोमीटर है. यहाँ से पद्मा दुर्ग डिस्टेंस 8 किलोमीटर है. अटैक करने के बाद उसका नाम चेंज हो गया, उसका नाम रखा गया कासा किला. और जिस पॉइंट पे खड़े हैं इसको टहली बुरुज बोला गया, वॉचिंग टावर. यहाँ से निगाह रखी जाती थी, देखभाल किया जाता था. अब अंदर से बाहर का देखो, दूरबीन जैसे क्लियर नजर आएगा, बाहर से अंदर का देखो कुछ भी नजर नहीं आएगा. और जंजीरा समंदर में 1000 साल हो गए, अभी भी खड़ा है. तो इसके बांधकाम में मटेरियल क्या यूज किया है, तो सबसे पहले आता है चूना, शीशा, दूर, नमक और उड़ीद की दाल, 5 धातु का मिश्रण करके आज से 1000 साल पहले समंदर के अंदर जंजीरे को बनाया गया. अभी अपन बाहर जाएंगे, आपको एक अंडरग्राउंड रास्ता देखना है जो समंदर के 60 फुट नीचे से रास्ता गांव के अंदर निकलता है, जिसको मराठी में अपन भुजारी रास्ता बोलते हैं. वो देखने के बाद अपन मीठे पानी का तालाब देखेंगे जिसकी गहराई 60 फुट है. तो ऐसे ही 2 तालाब है, ये 60 फुट गहराई, एक के अंदर 40 फुट गहरा है. एक राजा का राजवाड़ा है जो 7 मंजिली का था और 3.5 पे खड़ा है, 3.5 मंजिली इसके ऊपर का गिर गया. अभी लोगों का ये कहना है चारों तरफ समंदर है, इतना बड़ा किला कैसे बांधा होगा. समंदर को रोक के कोई किला नहीं बांध सकता है. समंदर क्या होता है, ये अमावस और पूर्णिमा पे डिपेंड होता है. 6 घंटा हाई टाइड, 6 घंटा लो टाइड. अभी पानी भर रहा है, हाई टाइड होने का किले का काम स्टार्ट रखने के, लो टाइड होने का एक किले का काम बंद रखने के. इसलिए जंजीरे को इसको वक्त लग गया 22 साल. अब जंजीरे की बनावट कैसी की हुई है, हर पत्थर को बॉक्स की शक्ल दी जाती थी, ऊपर होल किया जाता था. दूसरा पत्थर जो डाला जाता था उसको पॉइंट रहता था. ये पॉइंट वाला पत्थर होल वाले पत्थर में छोड़ा गया है. अब इसको बोलते हैं इंटरलॉक. जब तक ये लॉक नहीं टूटेगा जंजीरे की दीवारें नहीं हिलेगी. तो इससे हमको क्या पता चला, पहले के लोगों के पास नॉलेज तो था, कॉलेज नहीं था. अब कॉलेज है, नॉलेज नहीं है. तो जंजीरा किला 1000 साल से नॉलेज पे खड़ा है. अभी अपने को भोयार देखने के बाद मीठे पानी का तालाब देखना है जिसकी गहराई 60 फुट की है. आता आम्ही आलोय हॉटेलला इथं जंजिरातून आलो इकडं ढवारा खाण्यासाठी आम्ही डवारा आलो. खाण्यासाठी आलोय. तर मस्त पैकी ढवारा आता खाणार. हॉटेलला होतो तुम्हाला 2च मिनिटं. जी संपूर्ण हकीकत सांगितली यात पार्ट 1 पण चांगला प्रतिसाद द्या आणि पार्ट 2 ला पण चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद. जाता जाता लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.